गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की नक्की एकादशीचा उपवास केल्यानं मनुष्याला काय फायदा होतो बरं। हा एकादशीचा महिमा आहे ना, नक्की का करावी एकादशी त्याबद्दल पूर्ण विश्लेषण या निरूपणामध्ये येणार आहे। एकादशीचा महिमा आहे ना, महर्षी व्यास यांनी धर्मराज युधिष्ठिराला या वनपर्वामध्ये सांगितला आणि युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 याप्रमाणे 12 वर्ष एकादशी केल्या होत्या आणि हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नळ, राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा केलेले आहे। आणि आता ही 2025ला येणारी ही एकादशी आहे। जुलै महिन्यामध्ये 6 जुलै 2025ला वार रविवार या दिवशी ही आषाढी एकादशी आलेली आहे। आणि एकादशी आहे ना, या तिथीला धर्मशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे। हे व्रत केल्यानं आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो, परमार्थाची ओढ लागते, संसार सुखाचा होतो आणि निरोगी काया आहे ना, सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होत असतो। ईश्वरा समीप नेणारं हे व्रत आहे ना, ते अतिशय फळदायी मानलं जातं। म्हणून आपण सुद्धा हे एकादशीचं व्रत आहे ना, ते प्रत्येकानं करायला हवं। कारण ही आषाढी एकादशी आहे ना, सर्वात वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे आणि ही फळदायी एकादशी असते। म्हणून ही एकादशी भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे। म्हणून प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी। याप्रमाणे वर्षाला 24 एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर 2 एकादशी या एक्स्ट्रासुद्धा असतात। म्हणजे वर्षाला 26 एकादशी येतात। तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी आहेत ना, त्या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात। पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी। तुम्ही वर्षभरातील एकादशीचं व्रत जरी नाही केलं ना, तुम्ही हे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या 2 एकादशी जरी तुम्ही धरल्या ना, तरी संपूर्ण वर्षभराच्या म्हणजे 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ लागत असतं, ते तुम्हाला मिळत असतं। म्हणून आपण आज या निरूपणामध्ये आहे ना, एकादशीचं व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहिती असायला हवेत ना, ते आपण पाहणार आहोत। म्हणजे कधी कधी मनुष्य आहे ना, व्रत उपवास व्रत वैकल्य भरपूर करत असतो, पण तो नियमामध्ये राहत नाही, म्हणून त्याला त्याची फळप्राप्ती होत नाही, म्हणून त्याचा त्याला फायदा होत नाही। पण आज आपण एकादशीला नक्की कोणता उपवास, कोणते व्रत करावं, कोणते नियम पाळावे ते आपण पाहणार आहोत। म्हणजे कोणत्या गोष्टीची माहिती असायला हवी ना, याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला 12 महिन्याच्या एकादशी करायच्या असतील, म्हणजे 15 दिवसाला जी एकादशी येते ते तुम्हाला उपवास धरायचे असतील, तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवातसुद्धा करू शकता। मात्र संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करा। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की संकल्प म्हणजे काय बरं। जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर, जेव्हा आषाढी एकादशी आहे ना, त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, तांब्यामध्ये हातामध्ये पाणी घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करा। बघा, तुमच्या
मनामध्ये जो भगवंताची तुम्ही पूजा अर्चना करता ना, त्या भगवंताचं बघा मनामध्ये एकदम नामस्मरण करा आणि ते पाणी हातामधून बघा सोडून द्या आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक संकल्प करा की आजच्या दिवसापासून मी सर्व काही कर्म करेल ना, ते कर्म त्या कर्मामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये कधी त्रास होणार नाही. माझ्या जीवनाची मी अधोगती असलेलं कारण मी नष्ट करून टाकेल. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आहे ना सगुणरूपी ज्ञानगंगा चालू होणार आहे. आणि ही ज्ञानगंगा आहे ना, हे आषाढी एकादशीचं औचित्य साधून आहे ना, हा संकल्प आपल्याला करायचा आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं, कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं. तर एकादशीचं व्रत आहे ना, जे आहे ते सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं ना, त्यांनी सर्वांनी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात. पण जर कोणी आजारी असेल ना, त्यांनी अजिबात उपवास करू नका. म्हणजे असं म्हटलं जातं ना की तुम्ही आयुष्यामध्ये मानव जन्म मिळाला आहे तर कोणतं व्रतवैकल्य उपवास करा किंवा नका करा, पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करायला हवं. हे व्रत जे असतं ना ते आपल्या सोबत जात असतं. त्यामुळं हे व्रत कधी सोडावं, 11 एकादशी करून सोडावं किंवा 21 एकादशी करून सोडावं असं अजिबात काहीही नाही. तुम्हाला जर हवं असेल ना तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत आपण करू शकतो आणि बरेच जण ते करतात सुद्धा. जर हे व्रत तुम्हाला सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. याचं उद्यापन वगैरे असं काहीही नसतं. तुम्हाला हवं असेल ना तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा आणि विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा. कशामुळं तुम्ही हे व्रत सोडताय ते सुद्धा सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता. तुम्हाला हवा असेल ना तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दानधर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचं दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ना ते सोडू शकता. एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजेच दिवस आणि रात्रभर उपवास केला जातो. फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. आणि खऱ्या अर्थानं एकादशीचा हा उपवास आहे ना, हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो. आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतरच स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळं करून मग हा उपवास आहे तो सोडला जातो. खास करून हा एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ खाल्ला जात नाही. बघा प्रत्येकाने लक्षात घ्या. या मागे सुद्धा एक कारण आहे, ते मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच सांगणार आहे. आणि तुम्ही जर एकादशीचे व्रत करणार नसाल ना तर 12 महिन्याच्या एकादशी असू द्या ते व्रत तुम्ही करत नसाल तर तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ आहे ना तो चुकूनही खाऊ नका. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवू नका किंवा तो खाऊसुद्धा नका. आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा वर्ज्य केलं जातं. म्हणजे स्पेशली आहे ना, कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं ना. जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो हे त्यांना माहीतच नव्हतं, त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा. पण हा संकल्प आहे ना तो ब्रह्ममुहूर्तावर घ्या, कारण ब्रह्ममुहूर्तावर भगवंताची जी ऊर्जा असते ना ती तुम्हाला जास्त जवळ आलेली असते.
म्हणून हा व्रत हे संकल्प आहे ना तो ब्रह्ममुहूर्तावर घ्यावा. आणि जरी सूर्याच्या वेळेस जरी घेतला ना म्हणजे 8-9 वाजेपर्यंत जरी घेतला ना तरीसुद्धा चालेल. पण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर हे संकल्प करतो ना तो फळदायी ठरत असतो. म्हणून त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळ हातावर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एखादं फुलंसुद्धा ठेवायचं आहे आणि संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो, तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मम कायक वाचिक मानस सांसर्गिक पातकोप पातक दुरित शयपूर्वक स्तुती स्मृती पुराणयुक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीती कामनाया एकादशी व्रतमहम करिषे. असा हा मंत्र आहे ना तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं. श्रद्धेने भक्तिपूर्वक यशाविधी विठ्ठल देवता त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्री विष्णू देवता यांचं तुम्ही पूजन करू शकता. यापैकी कोणत्याही एका व्रताचं देवतेचं तुम्ही पूजन करा. सर्व देव एकच आहेत ना. दत्तगुरूंचं पूजन केलं तरी चालेल, फक्त त्यांचा अवतार किंवा रूप वेगवेगळी आहेत. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एका अन्न पचत नाही तोवर दुसरा अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रिया आहे ना सतत सुरू राहिल्यानं शरीराची यंत्रणा बिघडते. आणि यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा. उपवास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली ना तर फळाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट काशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेलाच बरा. त्याचबरोबर बघा स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. मासिक पाळीमध्ये आलेली असेल किंवा सुतक जर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आलेला असेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तसंच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची पद्धत नाही. त्यामुळं या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवनविधी अजिबात करू नका. तसेच जो व्यक्ती सर्व एकादशींचे पालन करतो तर त्याला तिथीवार नक्षत्र यांची चांगली माहिती राहते. म्हणून एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. म्हणून एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते. जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं. म्हणजेच काय त्यानं अगोदर काही पापकर्म केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळं मिटून जातं. म्हणून एकादशी करणाऱ्याची ही एकाग्रता वाढत असते. ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते ना किंवा खाऊ खाऊ सुटतं त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं. जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं ना किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीनं समजेल. त्याचबरोबर विहित कर्मांचं आचरण किंवा ज्ञानार्जनसुद्धा यामुळं वाढतं. आता आषाढी एकादशी असो किंवा कोणत्याही एकादशीला तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणालात ना तर तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल. तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताणवा असतो तो सुद्धा दूर निघून जाईल. तर विठ्ठल गायत्री मंत्र आहे ना बघा तुम्हाला आता मी म्हणून दाखवतो. ओम भक्त वरदाय विघ्नहे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्णं प्रचोदयात. आता मी तुम्हाला हा तुळशी गायत्री मंत्र सांगतो. हा मंत्र तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता. सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी. संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा. तुमच्याकडे गाईचं तूप जर नसल्यास ना तुम्ही तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका. तुळशी गायत्री मंत्र असा आहे. ओम तुळसी देवे विघ्नहे
विष्णु प्रियाये च धीमहि तन्नो कृष्णं प्रचोदयात। तर हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता। या दिवशी आहे ना तुमच्या मोबाईलवर हरिपाठ सुद्धा ऐकू शकता, बघा मनाचे श्लोक सुद्धा ऐकू शकता, सद्गुरू चरित्र सुद्धा ऐकू शकता, म्हणजे विठ्ठल रखुमाईची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो द्वादश मंत्र आहे ना तो तर अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। आता एकादशीचा उपवास नेमकी कधी आणि कशा पद्धतीने धरायचा आहे याबद्दल आपण आता माहिती पाहूया। एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथी येते तर दशमी तिथीच्या रात्रीपासून तर द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो। म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला ना की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापर्यंत उपवास सोडायचा। एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही दिवसभरामध्ये जेवण करू शकता, तुम्हाला जे पदार्थ खायचे आहेत ना ते तुम्ही खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही। पण आपण मात्र दशमीच्या दिवशी जेवतो। तुम्हाला जर असं वाटेल ना की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरामध्ये खूपच सकाळी वगैरे जेवलो होतो आणि मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत कधीही जेवण करा की सूर्य मावळला की त्यानंतर दशमीला जेवण करू नका। आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका। आणि भात न खाण्याचं कारण काय आहे ना ते आता तुम्हाला मी सांगणार आहे। पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो ना की दशमीच्या दिवशी तुम्ही एक भुक्त राहत आहात, म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही। आणि हा नियम फक्त आहे ना एकादशीसाठी लागू असतो। त्याचबरोबर तुमचा उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थांचा समावेश नसावा। या पद्धतीनं एकादशी हे व्रत केलं जातं ना, म्हणून बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळलेले आहेत, कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत। आणि हे जो नियम पाळतो ना त्याच्या जीवनामध्ये नक्कीच त्याला फळदायी ठरतात। तसेच एकादशीची जी काही झाडझूड असते ना ती आदल्या दिवशी करून ठेवतात, म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडांची पानं तोडत नाही, घरातली साफसफाई करत नाही, बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाही। तर याचं खरं कारण आहे ना की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूंचा नकळतपणे अंत होणार नाही। म्हणजे इतकं सात्विक पद्धतीनं हे व्रत केलं जातं ना की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये आणि त्याचं पातक आपल्या माती येता कामा नये। पण आजकाल जीवनशैली बदललेलीच आहे ना, पण जेवढे शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळायला हव्या। एकादशीच्या व्रतामध्ये आता काय काय खावं हा प्रश्न आहे ना बरेच जण विचारत असतात। तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा, भगर, बटाटा त्याचे पदार्थ खाऊ शकता। तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खाल्ले ना तरी चालतील की जे उपवासाला चालतात, तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तसेच तुम्ही या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा। सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या, पाणी प्यायचं असेल तर पाणीही पिऊन घ्या। पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचं सुद्धा नसतं।
आपल्या शरीराला यामुळे आहे ना, जर खूप जास्त त्रास होणार असेल तर फक्त फळांवर हा उपवास करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे. एकादशीच्या निमित्तानं मी तुम्हाला असं काही सांगू इच्छितो की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, भगरीचे काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी टाळा. कारण त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका. मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काय तुम्ही लिंबाचं बनवत असाल, या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे काही खात असाल तर ते उपवासाचं तर ते सुद्धा खाऊ नका. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचं नसतो. एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं आणि विहित कर्माचं आचरण होतं आणि ज्ञानार्जनसुद्धा वाढतं. त्यामुळं एकादशी व्रत जे आहे ना ते तुम्ही आवर्जून प्रत्येकाने करायला हवं. आता पाहूया तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला हे व्रत हे जे व्रत करायचं असेल, हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तरीसुद्धा तुम्हाला ते खायचे नाही आहेत. आणि चुकून जर तुमचं हे एकादशीचं व्रत मोडलं तर ते करायचं काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल. अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावरच तुम्हाला दिवसभर राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवसापर्यंत राहायचं आहे, काही खायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे ना एकादशीचा तो सोडू शकता. तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, पण फराळाचे हे पदार्थ खाऊ नका. किंवा समजा जर तुमचं एकादशी व्रत हे मोडलं तर तुम्ही काय करू शकता की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता. म्हणजे जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार होतो, काही खाणार नव्हतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो, त्याचप्रमाणे तुम्हाला काही करायचं आहे ना. द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. प्रायचित्त म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत जे आहे ते करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटतंय की माझी एकादशीचा उपवास आता मोडला, मी आता काय करू बरं, तुमच्या मनातून ही गोष्ट जात नसेल ना तर तुम्ही द्वादशीच्या दिवशी हे व्रत आहे ते तुम्ही नक्की करू शकता. आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात बरं एकादशीच्या उपवासाला, तर एका महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला आणि यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भामध्ये पडला असं सुद्धा मानलं जातं. ज्या दिवशी महर्षींचं शरीर पृथ्वीमध्ये लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी होती आणि तसेच महर्षी मेधानं पृथ्वीवर तांदूळ रूपामध्ये जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ आहे ना त्यांचा जीव आहे असं मानलं जातं. म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाहीत आणि एकादशीला भात खाणं हे महर्षी मेधाचं मास आहे आणि रक्तसेवन करण्यासारखं मानलं जातं. म्हणून भात जो आहे ना तो एकादशी तिथीला चुकूनही खाल्ला जात नाही. आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र आहे हा मनाचा कारकग्रह आहे. म्हणून तांदूळ खाल्ल्यानं शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं, यामुळं मन विचलित होतं, मन चंचल होतं. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा निर्माण करत असते. म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. बघा आता सरता शेवटी म्हणजे काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे की ही जी पथ्ये आहेत ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत. त्याचं पालन करायचं असेल
तर शास्त्राला धरून केलं ना तर त्याचा नक्कीच उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीसुद्धा साध्य होईल. म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत ना, आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून हे काही पथ्य असतील, नियम असतील ते लावलेले आहेत, हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे ना ते श्रद्धेनं विश्वासानं करायचं आहे. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती तुम्हाला नक्कीच मिळालेली असतील. म्हणून या सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवानं एकादशीचं व्रत नक्की करा. हे एकादशीचं व्रत आहे ना नक्कीच तुम्हाला भगवंताची प्रचिती निर्माण होईल. तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती राहील, तुमचं आयुष्य सुखामध्ये जाईल. कारण हे एकादशीचं व्रत आहे ना, आणि ही आषाढी एकादशी आहे, तुमच्या जीवनामध्ये भरपूर चांगलं निर्माण करणार आहे. भरपूर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. म्हणून एकादशीच्या व्रताच्या दिवशी संकल्प करा, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकादशीचं व्रत प्रत्येकानं करावं, तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.